नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघूया काही इंग्रजी वाक्य त्यांच्या मराठी अर्थांसह. इफ यू स्टील वॉन्ट टू गो आउट, टेक युअर फोन अँड गो. तरी पण तुला बाहेर जायचेच असेल तर तुझा फोन घे आणि जा. किंवा इफ यू स्टील इन्सिस्ट ऑन गोईंग आउट, टेक युअर फोन अँड गो. तरी पण तुझा हट्टच असेल तर फोन घे आणि जा, असं पण चालेल. इफ शी स्टील वॉन्ट्स टू गो आउट इन द रेन, शी कॅन गो विथ अन अम्ब्रेला. तिला तरी पण पावसात बाहेर जायचे असेल तर ती छत्री घेऊन जाऊ शकते. इफ दे स्टील वॉन्ट टू वर्क ॲट नाईट, दे कॅन वर्क ॲट देअर ओन रिस्क. तरी पण त्यांना रात्री काम करायचे असेल तर ते त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर करू शकतात. आय गेव यू एक्सप्लिसिट इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे मी तुला स्पष्ट सूचना दिल्या होत्या. ही अराइव्ज होम 10 minutes प्रायर टू माय डिपार्चर. माझ्या निघण्याच्या 10 मिनिटे आधी तो घरी येतो. किंवा ही अराइव्ज होम 10 minutes बिफोर आय लीव्ह. हे पण चालेल.